आमचं केबिन नीट साफ करून ठेवा। केबिन मधलं फर्निचर आणि वस्तू जशा होत्या तशाच आम्हाला हव्यात आणि यात कुठल्याही प्रकारचा हलगर्जीपणा झालेला आम्हाला चालणार नाही। थोड्याच वेळात पोहोचू आम्ही। 1 मिनिट। ऑफिस, केबिन, कुठल्या ऑफिस बद्दल बोलताय तुम्ही? अर्थात राजेश शिर्के ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजच्या ऑफिस मधल्या आमच्या केबिन बद्दल आम्ही बोलतोय। तिथे तुमची केबिन होती, आता नाही। तिथे आता नताशा बसते। येस, आम्हीच तिला परवानगी दिली आहे। एक गोष्ट तुम्ही विसरताय रणवीर राजे, राजेश शिर्के ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे आम्ही एमडी आहोत। होतात आता 90% शेअर्स आमच्या मालकीचे ते विसरलात वाटतं। आणि त्यामुळे राजेश शिर्के ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे मालक कोण आहे हे आम्ही तुम्हाला सांगायची गरज नाही। आम्ही तुम्हाला या घरात राहायला दिलं याचा अर्थ असा होत नाही की आम्ही तुम्हाला चौखूर उधळायला वाव दिला। गाठ रणवीर राजे शिर्केंची हे विसरू नका। सब इन्स्पेक्टर साक्षी देशमुख बोलते। नाही सर, दुसऱ्या फोनवर बोलताय। तुम्हाला काही इन्फॉर्मेशन द्यायची असेल तर मला सांगा, मी त्यांना सांगते। देवयानी जरी या घरात राहत असली तरी आमच्या किचन मध्ये किंवा देवघरात तिला यायची परवानगी आम्ही दिलेली नाही। पुन्हा जर तिने असं धाडस केलं ना तर ताबडतोब येऊन मला सांगायचं। साईमा, देवयानी ताई मनाने लई चांगले आहेत, त्या तुम्हाला भी लई मानतात। जानी, तू आता आम्हाला शिकवणार कुणाशी कसं बोलायचं ते? या घरातले नोकर आता मर्यादा सोडून वागायला लागलेत। आज देवयानी बद्दल तू जे काही बोललीस ते शेवटचं। यापुढे तुमच्यापैकी कुणीही काही बोललं ना तर देवयानीच्या आधी तुमची हकालपट्टी केली जाईल, कळलं? पोलीस स्टेशनला चल, चल पोलीस स्टेशनला। थांब। हे पिस्तूल पहिला इकडे आण। हे लवकर। तू काय समजतो स्वतःला? तुझ्यासारखे किती पोलीस आले आणि गेले। चल पुढे चल, चल पकडा रेला। तू आज खऱ्या अर्थाने या घरची कुलवत वाटतेस, खरंच। विक्रम, तू आग्रह केलास म्हणून मी साडी आणि हे दागिने घातले, म्हणजे मी या घराची कुलवधू झाले असं नाही ना। जोपर्यंत साईमा मिळेल तोही अधिकार तुला लवकरच मिळेल। हे बघ, नाईलाजाने साईमांनी मला स्वीकारून उपयोग नाही। त्यांनी आपल्याला आशीर्वाद द्यायला हवा। तोही मिळेल लवकरच। देवाने प्रत्येक गोष्टीची एक वेळ यायला लागते आणि ती आली ना की न मागता सगळं काही मिळतं। तुझा हात हे पकडा रेला। अरे गेले कुठे? ये उठ।